पुसद विधानसभामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते मार्गी निघताना या ठिकाणी दिसत नाही। अनेकदा या ठिकाणी प्रशासनाला निवेदनसुद्धा दिले। या ठिकाणी जर पाहिलं तर स्थानिक आमदार कुठे लक्ष देत नाही असा आरोपसुद्धा यावेळेस नागरिकाच्या वतीने करण्यात येत आहे। याच ठिकाणी मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री या ठिकाणी झाले, मात्र याच विधानसभेमध्ये अनेक प्रश्न आहेत। या संदर्भात बोलण्याकरिता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपविभागीय अध्यक्ष आपल्यासोबत अनुकूल चव्हाण साहेब आहे। साहेब, एकीकडे जर पाहिलं तर अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे आणि अशातच कुठेतरी शरद पवार चंद्र गटाच्या पक्षातून तुमचं नाव समोर येत आहे। जर तुम्हाला या ठिकाणी सीट मिळाली तर काय कशा या मतदारसंघाच्या चेहऱ्यावर बदलवणार, काय सांगणार सर? सध्या पुसद मतदारसंघात जर आपण पाहिलं तर कुठलाही विकास काम हे मूलभूत प्रश्नांकडून एक वरच्या प्रश्नांकडे आपण जात असतो। आज जर आपण पुसद मतदारसंघाची परिस्थिती पाहिली तर मूलभूत प्रश्न रस्ते, नाली, पाणी, आरोग्य, शिक्षण हे सार्वजनिक प्रश्नच त्यांनाच विकास त्याच्या बाबतीत झालेला दिसत नाही आहे। गावोगावी रस्त्यांमध्ये चिखल झालेला आहे, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, व्यवस्थित असे शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना मिळत नाही आहे। तसेच जे वैयक्तिक अडचणी आहेत लोकांच्या प्रशासनाकडून सोडवण्यात येणाऱ्या तहसीलचे प्रश्न पेंडिंग आहेत। निराधार योजना किंवा विधवा महिलांच्या योजना या राबवण्यात कुठेतरी प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे। या सगळ्यामध्ये मूलभूत बदल करणं गरजेचं आहे। युवकांसाठी काही सुविधा इथे उपलब्ध नाही आहेत। बाजूच्या तालुक्यांमध्ये क्रीडा संकुल, अभ्यासिका हे सुरू झालेले आहेत। पुसद तालुक्यात तसल्या प्रकारच्या काहीच योजना आणताना किंवा विकास होताना दिसत नाही आहे। या सगळ्या गोष्टी एक विकासाचा ध्येय घेऊन आपण शरद पवार गटाकडे ही मागणी केलेली आहे। जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर याच विकासाचा धोरण घेऊन आपण पुढे चालणार, ही आपली भूमिका आहे। नक्की एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं तर पुसदला एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जात होतं, मात्र आता शिक्षणाचा अभाव इथे कुठेतरी कमी पडताना दिसत आहे। का तुम्हाला जर सीट मिळाली या ठिकाणी शिक्षणाकडे कसं लक्ष देणार तुम्ही, काय? पुसदला एकेकाळी शिक्षणाचे पंढरी म्हणत होते, परंतु तुम्ही जर पाहिलं फार्मसी कॉलेज 1992ला सुरू झालेलं आहे, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेज आला, पण तो आज रोजी बंद आहे। 1992 जरी गृहीत धरला आपण तरी आज 34 वर्ष झाले एकही नवीन शिक्षण संस्था इथे शासनाची उभारली गेलेली नाही आहे। त्या काळी आपण विचार करायचो की मेडिकल कॉलेज येईल, लॉ कॉलेज येईल, आज काहीच होताना दिसत नाही आहे। साधारण ग्रामीण मुलं आज रोजी प्रायव्हेट शाळेमध्ये, कॉन्व्हेंटमध्ये बसनी, ऑटोनी, टॅक्सीने पुसदला येऊन शिक्षण घ्यायचं त्यांना काम पडत आहे। म्हणून आता भूतकाळात रमणे आपण बंद केले पाहिजे। भविष्याचा वेध आपण घेऊन, विकासात्मक दृष्टिकोन घेऊन भविष्याचा वेध घेतला पाहिजे असं वाटतं। नक्की एकंदरीत पाहिलं तर याच ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्यांना देशाचा कणा मानला जातो, पाठीचा कणा मानला जातो। या ठिकाणी सूतगिरणी होती ती बंद पडलेली आहे, काय या संदर्भात सांगणार? पुसद तालुक्यात 2 सूतगिरण्या होत्या परिसरात। एक जी सूतगिरणी श्रीरामपूर काकडदाती भागात होती ती बंद पडलेली आहे। एक सूतगिरणी सुरू आहे, ती सुद्धा शेवटच्या घटका मोजत आहे असं आमच्या कानावर आहे। कालच त्यांची आमसभा झालेली आहे। परंतु कुठेतरी जिथे नवीन व्यवसाय, नवीन उद्योग आणण्यामध्ये इतर लोकप्रतिनिधी अग्रेसर आहेत, आपल्या MIDCसाठी ते झगडतात, आपल्या नवीन उद्योगाला आपल्या मतदारसंघात आणण्यासाठी ते झगडतात, तिथं पुसदची MIDCमध्ये पाहिजे त्या प्रमाणात कुठलेच उद्योग नाही। इथले विद्यार्थी पुण्याला जाऊन अभ्यास करत असताना एखाद्या मॉलमध्ये सेल्समॅन, सेल्स गर्लची भूमिका तिथं निभावत आहेत। हे आज शोकांतिक आहे। विशेषतः युवकांसाठी जो आज मोठा एक गट आहे त्यांना इथे काहीतरी पुसदमध्येच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जो काम व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही। नक्की एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत, त्या निकाली निघताना दिसत नाही। जर मला या ठिकाणी शरद पवार गटाच्या वतीने जर संधी दिली तर नक्की मी या ठिकाणी ज्या ते विधानसभेचा चेहरामेहरा बदलवण्याचा कामसुद्धा या ठिकाणी करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी ज्यात अनुकूल चव्हाण यांच्याकडनं करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात येत आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, नागरिकांना दिलासा मिळेल का, असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, पुसद, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।